विद्यार्थी मित्र हो, आज आपण एका नवीन विषयाला सुरुवात करणार आहोत आणि ते म्हणजे बिझनेस मॅनेजमेंट, व्यवसाय व्यवस्थापन. व्यवसाय व्यवस्थापन या विषयातील पहिलं प्रकरण जे आहे ते म्हणजेच व्यवस्थापन. या व्यवस्थापन प्रकरणाचे एकंदरीत 3 भागामध्ये आपण माहिती घेणार आहोत आणि चौथा भाग जो आहे तो मल्टिपल चॉईस क्वेश्चनचा राहणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, मी प्राचार्य डॉक्टर किशोर जगताप, माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, माझी वेबसाईट आहे, फेसबुक पेज आहे, इंस्टाग्राम आहे, व्हॉट्सअप आहे. या सर्वांच्या लिंक या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत, तुम्ही त्या फॉलो करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना तो शेअर करा आणि ज्यांनी अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर जे बेल बटन आहे ते प्रेस करा. तर चला पाहूया व्यवसाय व्यवस्थापन या विषयासंबंधातली माहिती. व्यवसाय व्यवस्थापन या व्हिडिओमध्ये आपण पहिल्या प्रकरणातले 3 घटक विचारात घेतोय. एक, व्यवस्थापन, तिचा व्याख्या, अर्थ. दुसरा, व्यवस्थापन शास्त्र, कला का पेशा आहे. आणि तिसरा भाग, व्यवस्थापनाची विविध वैशिष्ट्ये. पहिला भाग पाहूया, व्यवस्थापन, त्याचा अर्थ. व्यवसाय संस्थेची पूर्वनियोजित उद्दिष्टे साध्य करण्यासाठी व्यक्तीसमूहाला मार्गदर्शन करणे, नेतृत्व देणे आणि त्यांच्या कार्यावर नियंत्रण ठेवणे म्हणजेच व्यवस्थापन होय. औद्योगिक क्रांतीमुळे परिस्थितीमध्ये आमूलाग्र बदल घडून आलेला होता. उत्पादनाच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर यंत्राचा वापर होऊ लागला. व्यावसायिक आणि सामाजिक संस्थांचे आकारमान वाढत गेले होते. मोठ्या प्रमाणावर मागणीपूर्व उत्पादन होऊ लागले. तसेच व्यवसायातील धोका, स्पर्धा आणि अनिश्चितता वाढत गेली होती. व्यवसाय संस्थेचा वाढता व्याप, मोठे कार्यक्षेत्र, अवाढव्य साधन सामुग्री, मोठ्या प्रमाणावर भांडवल गुंतवणूक, कामगारांची असंख्य संख्या, त्यांच्यातील कार्य विभागणी, व्यवसाय संस्थेचे वैशिष्ट्यीकरण, अधिकार आणि जबाबदारीचे वाटप, कामगारांच्या विविध समस्या, सरकारी नियंत्रण आणि त्या अनुषंगाने निर्माण झालेले विविध धोरणे, असे अनेक गुंतागुंतीचे प्रश्न निर्माण झाले होते. हे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी कंपनीला म्हणजेच व्यवसाय संस्थेला व्यवस्थापनाची आवश्यकता भासू लागली. त्यामुळे व्यवस्थापनाची ओळख करून घेणे अत्यंत आवश्यक आहे. व्यवस्थापनाचे अर्थ पाहिल्यानंतर व्यवस्थापनाच्या विविध व्याख्या आपण पाहणार आहोत. त्यामधली पहिली जी व्याख्या आहे ती हेनरी फेयल यांनी केलेली. त्यांच्या मते व्यवस्थापन करणे म्हणजे भविष्याबद्दल अंदाज बांधणे, नियोजन करणे, संघटन उभारणे, आदेश देणे, समन्वय साधे आणि नियंत्रण ठेवणे होय. दुसरी व्याख्या आहे ती म्हणजेच पीटरसन अँड प्लाउमन यांनी केलेली. त्यांच्या मते व्यवस्थापन म्हणजे एका विशिष्ट व्यक्तिसमूहाचे हेतू, उद्देश व कार्य स्पष्ट, निश्चित व फलदायी करण्यासाठी उपयोगात आणलेले तंत्र म्हणजे व्यवस्थापन होय. त्यानंतर तिसरी व्याख्या आहे जेम्स लुंडी यांनी केलेली. त्यांच्यामध्ये व्यवस्थापन म्हणजे विशिष्ट उद्देशाच्या पूर्तीसाठी इतरांनी चालविलेल्या प्रयत्नांचे नियोजन करणे, त्यात समन्वय साधणे, प्रेरणा निर्माण करणे आणि नियंत्रण ठेवणे इत्यादी साठी करावे लागणारे मुख्य कार्य म्हणजे व्यवस्थापन होय. त्यानंतर चौथी व्याख्या आहे ती जे.एन. सुल्ज यांनी केलेली. त्यांच्या मते पूर्वनियोजित उद्दिष्ट साध्य करण्यासाठी संघटनेचे नेतृत्व, मार्गदर्शन व संचालन करणारी शक्ती म्हणजेच व्यवस्थापन होय. पाचवी व्याख्या केली जॉर्ज टेरी यांनी. त्यांच्या मते
पूर्वनिर्धारित उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी व्यक्ती आणि साधन सामुग्रीचा उपयोग करून नियोजन करणे, संघटन करणे, प्रोत्साहन देणे तसेच समूहाच्या कार्यावर नियंत्रण ठेवणे इत्यादी कार्यांचा समावेश असलेली व्यवस्थापन ही एक वेगळी अशी समावेशक प्रक्रिया आहे. 6वी व्याख्या आहे स्टेनले हॅन्स यांनी केलेली. त्यांच्या मते पूर्वनिर्धारित उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी निर्णय घेण्याची तसेच व्यक्तीच्या कार्यावर नियंत्रण ठेवण्याची एक सुलभ प्रक्रिया म्हणजे व्यवस्थापन होय. त्यानंतर 7वी व्याख्या आहे पीटर ड्रकर यांनी केलेली. त्यांच्या मते व्यवस्थापन म्हणजे व्यवसाय, व्यवस्थापक, कामगार आणि त्यांच्या कार्याची व्यवस्था करण्याचे व्यवस्थापन हे एक विविध उपयोगी साधन आहे. 8वी व्याख्या आहे हेरॉल्ड कुड्स यांनी केलेली. त्यांच्या मते व्यवस्थापन ही अनौपचारिकपणे संघटित झालेल्या व्यक्तिसमूहाला बरोबर घेऊन त्यांच्याकडून काम करून घेण्याची कला आहे. या कलेमुळे अशा वातावरणाची निर्मिती केली जाते की ज्यामध्ये समूहातील व्यक्ती वैयक्तिकरित्या आपले कौशल्य तर दाखवितातच, त्याचप्रमाणे सामूहिक उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी परस्पर सहकार्यही करतात. ध्येयपूर्तीमध्ये येणारे अडथळे दूर करून वेगाने वाटचाल करण्यास मदत करणारी व्यवस्थापन ही एक कला आहे. म्हणजे कुड्स यांनी व्यवस्थापनाला कला असं संबोधलेलं आहे. अजून आपल्याला अनेक व्याख्या सांगता येऊ शकेल. त्यामध्ये प्रामुख्याने जॉर्ज टेरी यांनी केलेली व्याख्या आहे पूर्वनिर्धारित उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी व्यक्ती आणि साधन सामग्रीचा उपयोग करून नियोजन करणे, संघटन करणे, प्रोत्साहन देणे तसेच समूहाच्या कार्यावर नियंत्रण ठेवणे इत्यादी क्रियांचा समावेश असलेली व्यवस्थापन ही एक वेगळी अशी समावेशक प्रक्रिया आहे. वरील विवेचन आणि व्याख्यावरून संकल्पनेचा अर्थ, उद्दिष्टे तसेच जबाबदारी स्पष्ट होत असते. एकंदरीत खालील कार्य किंवा कृतींची गोळाबेरीज म्हणजेच व्यवस्थापन असे म्हणता येईल. 1. संघटनेचे उद्देश, नियोजन, धोरण आणि कृती ठरविणे. 2. मनुष्यबळ, भांडवल, कच्चा माल आणि यंत्रसामुग्री ही साधने उपलब्ध करून त्यात समन्वय साधणे. 3. संघटनेचे ध्येय गाठण्यासाठी मनुष्य व साधनसामुग्री यावर नियंत्रण ठेवणे. आणि 4. व्यक्तिसमूहाकडून काम करून घेताना त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास करणे. वरील व्याख्यावरून व्यवस्थापनास विविध कार्य पार पाडावी लागतात हे स्पष्ट होते. ही कार्य वारंवार आणि दैनंदिन स्वरूपात करावी लागतात. त्यामुळेच व्यवस्थापन ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे असे म्हटले जाते. व्यवस्थापनाचे एकंदरीत कार्य आणि त्याचप्रमाणे व्याख्या पाहिल्यानंतर आपल्याला पुढचा भाग त्या ठिकाणी पाहता येईल. ते म्हणजे व्यवस्थापन ही शास्त्र आहे, कला आहे की पेशा आहे. इज इट सायन्स, आर्ट्स और प्रोफेशन. त्यातला पहिला भाग पाहू. व्यवस्थापन एक कला. व्यवस्थापन ही कला आहे की शास्त्र आहे याबाबत अनेक व्यवस्थापन विचारवंतांमध्ये मतभेद आहेत. विचारवंतांच्या मते व्यवस्थापन ही कला आहे तर काहींच्या मते ते शास्त्र आहे. त्यामुळे प्रत्येक बाजूच्या दृष्टीने आपल्याला पुढील वैशिष्ट्ये पाहणे आवश्यक आहे. कला म्हणजे एखादे कार्य उत्कृष्ट रीतीने करण्याची पद्धत होय. कलेमध्ये व्यक्तीच्या उपजत कौशल्य व बुद्धीचा वापर केला जातो. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीकडे उत्कृष्ट चित्र काढण्याचे कौशल्य असेल तर ती त्याची कला असते. कोणत्याही कलेचे वैशिष्ट्ये आपल्याला पुढील प्रमाणे सांगता येऊ शकेल. 1. कला ही उपजत असते. 2. कलेमध्ये कौशल्याचा प्रभावीपणे वापर केला जातो. 3. कला ही
सृजनशील असते. 4 कला ही व्यक्तिनिष्ठ असते. आणि 5 कलेमध्ये ज्ञानाचा व्यावहारिक उपयोग अभिप्रेत असतो. कलेची वरील वैशिष्ट्ये व्यवस्थापनाला खालील प्रकारे लागू होतात. व्यवस्थापन ही देखील उपजत कला आहे. व्यवस्थापन करण्यासाठी शिक्षणापेक्षा व्यक्तीचे अंगभूत गुण उपयुक्त ठरतात, म्हणून व्यवस्थापन ही एक कला आहे. 2 ज्याप्रमाणे कलेमध्ये कौशल्याचा वापर केला जातो, त्याचप्रमाणे व्यवस्थापकाला देखील आपल्या कौशल्याचा प्रभावीपणे वापर करावा लागतो, म्हणून व्यवस्थापन ही कला आहे. 3 कला ही सृजनशील असते, त्यातून नवनिर्मिती होते. त्याचप्रमाणे व्यवस्थापनामुळे कामाच्या नवनवीन कल्पना मांडल्या जातात, त्यातून वेगवेगळी तत्वे व सिद्धांत उदयास येतात, म्हणून व्यवस्थापन ही कला आहे. 4 कला ही व्यक्तिनिष्ठ असते. प्रत्येक व्यक्तीनुसार त्यात बदल होत असतो. त्याचप्रमाणे व्यवस्थापन ही देखील व्यक्तिनिष्ठ कला आहे. प्रत्येक व्यक्ती व्यवस्थापनाची वेगवेगळी कौशल्य वापरत असते आणि म्हणून व्यवस्थापन ही कला आहे. 5 व्यवस्थापनामध्ये ज्ञानाचा व्यावहारिक उपयोग केला जातो. यामध्ये पुस्तकी ज्ञानाचा प्रत्यक्ष वापर करून व्यवस्थापनातील समस्या व अडचणी यांची सोडवणूक केली जाते. वरील सर्व वैशिष्ट्यावरून हे लक्षात येईल की व्यवस्थापन ही एक कला आहे. त्यानंतरचा भाग व्यवस्थापन एक शास्त्र. शास्त्र म्हणजे व्यवस्थापनाबद्दल ज्ञानसमुच्चय होय. शास्त्रामध्ये कारण व परिणाम यामधील परस्पर संबंध विशद करणे आणि त्याचप्रमाणे कसोटीवर ते तपासून पाहणे अभिप्रेत असते. शास्त्राची जी वैशिष्ट्ये ती आपल्याला पुढील प्रमाणे सांगता येईल आणि त्याची सांगड आपल्याला व्यवस्थापनाशी घालता येईल. वैशिष्ट्ये 1 शास्त्रामध्ये पद्धतशीर ज्ञानसमुच्चय असतो. 2 शास्त्रामध्ये सिद्धांत व तत्वे असतात व ती सर्व परिस्थितीमध्ये म्हणजे युनिव्हर्सल लागू होतात. 3 शास्त्रीय नियम व तत्वे हे कलेच्या निरीक्षण व प्रयोगाचे फलित असते. आणि 4 शास्त्रीय नियम व तत्वे ही पडताळून पाहता येतात. ही शास्त्राची वैशिष्ट्ये आपल्याला व्यवस्थापनाला पुढील प्रकारे कशी लागू होतात हे पाहता येईल. 1 व्यवस्थापन या शास्त्रामध्ये पद्धतशीर ज्ञानसमुच्चय आहे. व्यवस्थापन शास्त्रामध्ये व्यवस्थापनाची तत्वे, कार्य, सिद्धांत यांचा अभ्यास केला जातो. या शास्त्राचा अभ्यास करून व्यवस्थापक व्यवस्थापनाचे कार्य प्रभावीपणे पाडू शकतो, म्हणून व्यवस्थापन हे एक शास्त्र आहे. 2 व्यवस्थापन शास्त्रामध्ये अनेक तत्वे व सिद्धांत यांचा अभ्यास केला जातो. उदाहरणार्थ हेनरी फेयल यांनी व्यवस्थापनाची 14 तत्वे मांडली आहेत, तर इतर अनेक विचारवंतांनीही व्यवस्थापनाची तत्वे मांडलेली आहेत. व्यवसायाचे स्वरूप कसेही असले तरी ही तत्वे व सिद्धांत जवळपास सर्वच क्षेत्रात थोड्याफार फरकाने सारखीच लागू होतात. म्हणजे सर्व प्रिन्सिपल हे युनिव्हर्सल आहे आणि म्हणून व्यवस्थापन हे शास्त्र आहे. 3 व्यवस्थापन शास्त्राचे नियम व तत्वे हे कलेच्या निरीक्षण व प्रयोगाचे फलित असते आणि म्हणून व्यवस्थापन हे शास्त्र मानले जाते. आणि 4 अन्य शास्त्राप्रमाणे व्यवस्थापन शास्त्राचे नियम व तत्वे पडताळून पाहता येतात. शास्त्राचे भौतिक शास्त्र, सामाजिक शास्त्र असे 2 प्रकार पडतात. त्यापैकी भौतिक शास्त्राचे नियम निश्चित असतात व ते सर्व ठिकाणी सर्वांना लागू होतात, तर सामाजिक शास्त्राचे नियम कालसापेक्ष, स्थलसापेक्ष व परिस्थिती सापेक्ष असतात. या दोनोंपैकी सामाजिक शास्त्राचे नियम व्यवस्थापनाला लागू होतात, परंतु व्यवस्थापन शास्त्राचे वरील नियम पूर्णपणे बरोबर असतीलच असे नाही आणि म्हणून व्यवस्थापन हे शास्त्र मानले जाते. वरील स्पष्टीकरणावरून व्यवस्थापन हे कला पण आहे व शास्त्र आहे किंवा या दोघांचा संगम आहे असे दिसून येते, कारण व्यवस्थापनामध्ये शास्त्र व कला या दोन्हींचीही वैशिष्ट्ये आढळून येतात.
यावरून व्यवस्थापन ही केवळ कला आहे किंवा व्यवस्थापन हे केवळ शास्त्र आहे असे म्हणता येणार नाही. शास्त्र व कला या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. व्यवस्थापनाची कार्य चांगल्या प्रकारे पूर्ण करता यावीत यासाठी व्यवस्थापकाला व्यवस्थापनाची तत्वे, सिद्धांत, नियम यांची माहिती असली पाहिजे. त्याचबरोबर त्याला आवश्यक ते कौशल्यही आत्मसात करावे लागते, कारण व्यवस्थापकाला मानवी घटकाला हाताळावे लागते. त्यामुळे त्यांच्याकडून योग्य प्रकारे काम करून घेण्याचे कसब त्याच्याकडे असले पाहिजे. त्यामुळे व्यवस्थापन ही कला तसेच शास्त्रही आहे असे मानले जाते. पुढचा मुद्दा, व्यवस्थापन हा पेशा आहे का? व्यवस्थापन हा पेशा आहे. डॉक्टर, वकील, शिक्षक, आर्किटेक्ट यांचे व्यवसाय पेशा म्हणून ओळखले जातात. व्यवस्थापन हा सुद्धा एक पेशा समजला जातो. त्यासाठीही विशेष कौशल्याची व शिक्षणाची गरज असते. व्यवस्थापनाची मालकी आणि व्यवस्थापन यामध्ये फारकत झालेली असल्याने व्यवस्थापन हा एक पेशा म्हणून स्वीकारला जातो. त्यासाठी व्यवस्थापनाचा शास्त्रीय दृष्टिकोनातून विचार केला जातो. व्यवस्थापकाची नेमणूक निवड पद्धतीने केली जाते. त्याच्या कौशल्यानुसार त्याला वेतन मिळते. व्यवस्थापनाची मालकी व्यवस्थापकाकडे असल्यास त्यालाही व्यवस्थापकीय कौशल्य शिकून व्यवस्थापन एक पेशा म्हणून स्वीकारणे फायद्याचे ठरते. आता या पेशाची जी वैशिष्ट्ये आहेत ती आपल्याला पुढील प्रमाणे सांगता येईल. 1. विशिष्ट ज्ञान व कौशल्य याची आवश्यकता. पेशासाठी विशिष्ट ज्ञान व कौशल्याची गरज असते. उदाहरणार्थ, ज्याप्रमाणे डॉक्टरला मानवी शरीर व आजार याचे ज्ञान असावे लागते, तसेच हे आजार दूर करण्याचे कौशल्य त्याच्याकडे असावे लागते. 2. सेवा हेतू. पेशाचा हेतू सेवेचा असतो. इतर पेशाप्रमाणे व्यवस्थापकाला देखील त्याच्या मालकाला आवश्यक असणारी सेवा पुरवावी लागते. व्यवसायात येणाऱ्या अडचणी व समस्या त्याला सोडवाव्या लागतात. 3. सामाजिक जबाबदारीची जाणीव. पेशा करणाऱ्या व्यक्तीला सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवावी लागते. व्यवसाय हा समाजाचा घटक असल्याने व्यवसायातील विविध घटक उदाहरणार्थ ग्राहक, पुरवठादार, सरकार, समाज इत्यादी घटकाशी संबंधित जबाबदारी पार पाडावी लागते. त्याचप्रमाणे व्यवस्थापकाला त्याच्या पेशाशी आचारसंहिता असते. व्यवस्थापनाचा पेशा करणाऱ्या व्यक्तींना काही नैतिक आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यानुसार आपले व्यवहार करावे लागतात. 4. प्रातिनिधिक संघटनेचे अस्तित्व. विशिष्ट पेशा करणाऱ्या सर्व व्यक्तीची क्रिया विशिष्ट दिशेने वळविण्याकरिता त्यांचे हितसंबंध सुरक्षित ठेवण्यासाठी हा पेशा करणाऱ्या सर्व व्यक्तीची एक प्रातिनिधिक संघटना असणे उपयुक्त असते. व्यवस्थापनाला देखील हे वैशिष्ट्ये लागू होते. जगातील बहुतेक राष्ट्रात व्यवस्थापकांच्या प्रातिनिधिक संघटना अस्तित्वात आलेल्या आहेत. आणि 5. पेशा करणारी व्यक्ती योग्य मोबदला घेत असते. व्यवस्थापकांना देखील त्यांच्या कार्याचा मोबदला मिळाला पाहिजे, कारण व्यवस्थापक हा त्यांच्या मालकाला उपयुक्त सेवा देत असतो. त्यामुळे त्यांच्या व्यवसायातील सर्व क्रिया व्यवस्थितपणे पार पाडल्या जातात. या तिन्हीवरूनही आपल्याला असं म्हणता येईल की व्यवस्थापन हे कला, शास्त्र आणि पेशा आहे. व्यवस्थापनाची जी वैशिष्ट्ये आहेत ती वैशिष्ट्ये आपल्याला पुढील प्रमाणे सांगता येऊ शकतील. 1. व्यवस्थापन ही एक प्रक्रिया आहे. व्यवस्थापन शास्त्राचे लेखन आणि तज्ञ यांनी व्यवस्थापन ही एक प्रक्रिया असल्याचे मान्य केलेले आहे. ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. या प्रक्रियेमध्ये ध्येय प्राप्तीसाठी आवश्यक असणाऱ्या नियोजन, संघटन, समन्वय, निर्देशन, नियंत्रण इत्यादी कार्यांचा समावेश होतो. या कार्याची जबाबदारी व्यवस्थापक, संचालक किंवा व्यवस्थापकीय अधिकाऱ्याची असते. दुसरं वैशिष्ट्य आहे व्यवस्थापन ही एक सामाजिक प्रक्रिया. व्यवस्थापनाचा संबंध मानवाशी येतो. निश्चित उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी मानवी कार्यामध्ये समन्वय साधणे, त्यांना मार्गदर्शन करणे व नियंत्रण करण्याची गरज असते.
त्यामुळेच अनेक शास्त्रज्ञांनी व्यवस्थापन ही एक सामाजिक प्रक्रिया असल्याचे मान्य केलेले आहे. 3. व्यवस्थापन सर्वव्यापी प्रक्रिया. व्यवस्थापन ही केवळ सामाजिक नव्हे तर सर्वव्यापी प्रक्रिया आहे. या प्रक्रियेचा संबंध व्यवसायाशी तर आहेच, शिवाय आर्थिक, सामाजिक, धार्मिक व राजकीय क्षेत्राशी देखील आहे. त्यामुळे व्यवस्थापन ही सर्वव्यापी प्रक्रिया आहे असे मानले जाते. 4. व्यवस्थापन उद्देशपूर्तीचे माध्यम. व्यवस्थापनाचा किंवा व्यवस्थापन प्रक्रियेचा निश्चित उद्देश असतो. त्यामुळे व्यवस्थापनाचे यश हे उद्दिष्टांच्या पूर्ततेवर अवलंबून असते. व्यवस्थापनाचे कोणतेही कार्य हे अकारण केले जात नाही. ठरलेल्या उद्दिष्टांच्या प्राप्तीचे व्यवस्थापन हे एक साधन असल्यामुळे व्यवस्थापनास महत्त्व प्राप्त झालेले आहेत. उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी व्यवस्थापकाला विविध कार्य पूर्ण करावी लागतात. 5. सामायिक प्रयत्नांशी संबंधित संकल्पना. व्यवस्थापनाची आवश्यकता प्रत्येकाला असते. व्यक्ती आपल्या कार्याचे देखील व्यवस्थापन करीत असतो, परंतु खऱ्या अर्थाने व्यवस्थापनाचा संबंध व्यक्तिसमूहाशी असतो. व्यक्तिसमूहाच्या प्रयत्नामुळेच उद्दिष्ट गाठता येतात. त्यामुळे सामूहिक प्रयत्नांच्या नियोजनापासून ते नियंत्रणापर्यंतची विविध कार्य यात पूर्ण केली जातात. 6. व्यवस्थापन मानवी जीवनावर प्रभाव टाकण्याचे एक माध्यम आहे. ध्येय प्राप्तीसाठी व्यक्तिसमूह कार्य करत असतो. वातावरणामध्ये व कार्यपद्धतीमध्ये सुधारणा घडवून आणणे, समूहाला कार्य करण्यासाठी प्रोत्साहित करणे, त्यांच्या प्रयत्नात समतोल राखणे इत्यादी कार्यामुळे मानवी जीवनावर अनुकूल प्रभाव पडतो. यातून व्यक्तीची आणि पर्यायाने व्यक्तिसमूहाची कार्यक्षमता वाढते. 7. व्यवस्थापन एक अदृश्य शक्ती. काही विचारवंतांनी व्यवस्थापनास अदृश्य शक्ती असे म्हटलेले आहे. संस्थेचे यशापयश केलेल्या प्रयत्नांच्या परिणामावरून कळते. म्हणजेच त्या अदृश्य शक्तीची जाणीव कर्मचाऱ्यांचा उत्साह, त्याची कार्यक्षमता आणि प्रत्यक्ष उत्पादन यावरून होते. संस्थेला यश प्राप्त करून देणाऱ्या व्यवस्थापनाला कार्यक्षम व्यवस्थापन, तर प्रयत्नांना अपयश आल्यास अकार्यक्षम व्यवस्थापन असे संबोधले जाते. व्यवस्थापनास वेगळे अस्तित्व किंवा स्वतंत्र अस्तित्व. व्यवस्थापनाची विविध कार्य, तंत्र आणि पद्धती आहेत, परंतु कार्य, तंत्र आणि पद्धती म्हणजे व्यवस्थापन नव्हे. विविध कार्य करणे हे व्यवस्थापनाचे कार्य नाही, तर ही कार्य करवून घेणे हे व्यवस्थापनाचे कार्य आहे. विविध कार्य परिणामकारकपणे करून घेण्यासाठी व्यवस्थापनाला ज्ञान, कौशल्य आणि अभ्यासाची आवश्यकता असते. विशिष्ट कार्यासाठी आवश्यक असणारे कौशल्य आणि व्यवस्थापनाकरिता आवश्यक असणारे कौशल्य यामध्ये तफावत आहे. म्हणजेच व्यवस्थापकीय कार्यापासून व्यवस्थापन हे भिन्न आहे. नेक्स्ट, व्यवस्थापन एक अंमलबजावणी प्रक्रिया. व्यवस्थापनास कार्य पार पाडण्यासाठी अधिकाराचे वाटप करणे आवश्यक असते. अधिकारामुळे आदेश देता येतात, तसेच त्याची अंमलबजावणी करून घेता येते. वास्तविकतः व्यवस्थापन ही नियम तयार करणारी आणि नियमाची अंमलबजावणी करून घेणारी यंत्रणा आहे. ही यंत्रणा वरिष्ठ आणि कनिष्ठ अधिकाऱ्यामध्ये निश्चित संबंध प्रस्थापित करते. त्यामुळे व्यवस्थापनाला अधिकाराची एक पद्धत आहे असं म्हटलं जातं, किंवा व्यवस्थापन ही एक अंमलबजावणी करणारी प्रक्रिया आहे असं म्हटलं जातं. व्यवस्थापन एक जबाबदारी. आधुनिक काळात मालकी आणि व्यवस्थापन यामध्ये फारकत झालेली दिसून येते. म्हणजेच उद्योगाचे मालक वेगळे, तर उद्योगाच्या संचालकांची जबाबदारी सांभाळणारे वेगळे. व्यवसायाच्या स्वरूपानुसार झालेल्या बदलामुळे मालकी आणि व्यवस्थापनामध्ये फारकत झालेली आहे. आधुनिक व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणावर संयुक्त भांडवली संस्था म्हणजेच कंपन्यांचे अस्तित्व जाणवते. या संस्थांचा कारभार सांभाळणे भागधारकांना शक्य नसते. ज्ञान आणि कौशल्य अंगी असणाऱ्या व्यक्तीवर ही जबाबदारी सोपवली जाते. ते संस्थेचे मालक नसून व्यवस्थापक असतात. त्यानंतर 12-11 या दोन मुद्द्याचं स्पष्टीकरण आपण अगोदरच केलेलं आहे. व्यवस्थापन एक व्यवसाय किंवा पेशा आणि व्यवस्थापन एक कला व शास्त्र.
अशा प्रकारे आपल्याला ही व्यवस्थापनाची वैशिष्ट्ये सांगता येतील. विद्यार्थी मित्रांनो, आपण हा जो पहिला भाग आहे व्यवसाय व्यवस्थापनाची संकल्पना हा पाहिलेला आहे. आपण पुढील भागामध्ये याच प्रकरणातला दुसरा पार्ट पाहणार आहोत. हे सर्व प्रकरण पूर्ण झाल्यानंतर आपण मल्टिपल चॉईस क्वेश्चन या टॉपिक वरचे पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सर्व विद्यार्थी मित्रांना तो शेअर करा आणि ज्यांनी चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. माझी वेबसाईट आहे, फेसबुक पेज आहे, इंस्टाग्राम आहे, व्हॉट्सअप आहे. या सर्वांच्या लिंक या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या आहेत. तुम्ही त्या फॉलो करू शकता. माझा ईमेल आयडी इथे दिलेला आहे, त्यावर देखील तुम्ही कम्युनिकेशन करू शकता. धन्यवाद.